आता हा प्रश्न पडला होता PSI मेन्सला. कधी? PSI मेन्सला 2011ला. आता कॉमन सेन्स होता, याच्यातून काय लिहिलं होतं? स्वाईन फ्लू आहे. फ्लू, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकंदुखी, घसा खवखव एवढं आपल्याला कळतं. तर याचं उत्तर सोपं होतं, ऑल ऑफ दी अबो. पण लगेच सोडायला पाहिजे होता का? नाही. कारण यातला H1N1 हे पुढच्या प्रश्नाची नांदी होती आणि मध्ये आलेले लॉकडाऊन, कोरोना, कोविड यामुळे त्याच्या प्रश्न पडायचे चान्सेस वाढले. तर हे सोडता कामा नये की ह्याला H1N1 का म्हणतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बघा, फ्लूबद्दल बघू, फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झाबद्दल बघूया आपण. पण याच्यामध्ये याला H1N1 का नाव दिलं जातं? तर हा जो असतो फ्लू हा व्हायरसनं होतो, बरोबर. हा व्हायरसनं होतो म्हणजे या व्हायरसच्या स्ट्रक्चरला दोन गोष्टी तुम्हाला दिसतात. एक दिसतं हेमॅग्लुटॅनिन, काय दिसतं? हेमाग्लुटॅनिन म्हणजे H, आणि न्यूरोॲमिडेनेज नावाचं एन्झाईम. एक प्रोटीनचं व्हायरस म्हणजे काय असतं? एक प्रोटीन कवरिंग असतं. तर ते प्रोटीन असतं H, आणि तो एन्झाईम जो वापरतो तो असतो न्यूरोॲमिडेनेज. AAC शब्द शेवटी लागला सफिक्स, तर तो असतो एन्झाईम. मग हे कोणत्या प्रकारचं त्याच्यावर आहे त्यानुसार त्या व्हायरसचं नाव पडतं. जसं की आपण पुढे उदाहरणही बघितले. H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू बघितला, सीझनल फ्लू H3N2, बर्ड फ्लू आला मध्ये, H5N1, असे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात. त्यानुसार आपल्याला बघावं लागणार आहे, कळतंय. आणि त्यासाठी कळतं ना, व्हायरसच्या वरती प्रोटीनचं कवर आणि तो एन्झाईम, या दोघांवरून ते नाव पडतं. आणि याचे प्रकार पण किती आहेत ते बघा, आणि याच्या किती प्रकार तयार होतात. आता याच्यामध्ये बघताना या इन्फ्लुएन्झाबद्दल बघू एकदा. बघा,